जीव गेला तरी चालेल, पण नवरात्रीचा उपवास या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका. 99% लोकांना माहीत नाही, नाहीतर संकटे येतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्र 2025 अत्यंत पवित्र आणि मंगल उत्सव आहे, जो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होऊन 10 दिवस चालतो आणि दशमीला म्हणजेच विजयादशमीला संपत असतो. यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होऊन 2 ऑक्टोबरला संपेल. 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नवसुरांची उपासना केली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे, वेगवेगळ्या फुलांनी देवीची पूजा करणे आणि नवरात्रीत नियम पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्र घटस्थापनाकडून कलशामध्ये नारळ, आंब्याची पाने, सुपारी ठेवून देवीच्या आवाहन केले जाते. उपवासाच्या दिवशी पहिल्या नवरात्र उपवास करणारे लोक माणसांमध्ये बांधकामदार असून तांदळाचे पदार्थ इत्यादींचे सेवन टाळतात आणि फक्त सात्विक आहार घेतात. उपवास करणाऱ्यांनी फळे, शेंगदाणे, साबुदाणा, राजगिरा, बटाटा, गोड बटाटा, शिंगाड्याचे पीठ, तूप, दूध, साखर यांचा वापर करून आहार घेतला पाहिजे. उपवास कसा करावा याबाबत सांगायचे झाले तर काहीच अन्नपूर्णा नवरात्र फलाहार घेतात, काही जण दररोज एक वेळ उपवास करतात, तर काही फक्त पहिला आणि शेवटचा दिवस उपवास पाळतात. पण लक्षात ठेवावा, नवरात्रीमध्ये पाळायचे काही मुख्य नियम आहेत. त्यामध्ये घरात नेहमी स्वच्छता राखणे, दररोज देवीला फुले अर्पण करणे, मंत्र जप आणि आरती करणे, चांगला विचारांचा अंगीकार करणे, रागवणे किंवा वाईट बोलणे, पवित्र वर्तन टाळणे आणि शक्यतो रोज संध्याकाळी कुटुंबासह देवीची आरती करणे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन, होमपूजन किंवा देवीचे विसर्जन केले जाते. या सर्व विधीमुळे नवरात्र केवळ धार्मिक उच्च न राहता एक आध्यात्मिक साधना ठरते आणि ज्यामुळे आपले मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनात आनंदाने समाधान प्राप्त होत असते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या उपवासाच्या संबंधित बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरात्रीचे उपवास कोणी करावे, कोणत्या 3 स्त्रियांनी करू नये, त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास कसे करावेत, उपवासामध्ये कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नयेत, त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये काय करावे, काय करू नये, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळी पूजा केली जाते. यामध्ये शैलीपुत्री देवी, ब्रह्मचारिणी देवी, चंद्रघंटा देवी, कुष्मांडा देवी, देवी स्कंद माता, देवी कालरात्री, देवी महागौरी आणि शेवटच्या दिवशी पूजा केली जाते. शारदीय नवरात्री हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण असतो. या काळात देवीच्या प्रत्येक रूपाचा आपण पूजा करत असतो. त्या प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे. त्यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या 9 दिवस 9 रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचे विशेष आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होत असते. त्यामध्ये पहिला दिवस असतो तो म्हणजे पांढरा रंग, त्यानंतर लाल रंग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी निळा रंग, चौथ्या दिवशी असणार आहे पिवळा रंग, 5व्या दिवशी हिरवा रंग, 6व्या दिवशी राखाडी रंग, 7व्या दिवशी केशरी रंग, 8व्या दिवशी मोरपंखी रंग, 9व्या दिवशी गुलाबी रंग असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या रंगांच्या साड्या, ड्रेस, कपडे ज्या आहेत ते नवरात्रीमध्ये परिधान करू शकता. काळ्या रंगाची साडी शक्यतो करून आपल्याला नवरात्रीमध्ये घालणं संपूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 असेल. त्यानंतर जो अभिजित मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असेल. तर या कालावधीमध्ये जर तुम्ही घटाची स्थापना केली तर याचे अजून चांगले फायदे होतील. पण जर तुम्हाला या कालावधीमध्ये शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घटाची स्थापना इतरही करू शकता. नवरात्रीमध्ये आता आपल्याला कोणकोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर बघा, या नवरात्रीमध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी सुवासिन महिला आली तर चुकूनही तिचा अपमान करायचा नाही.
एखादी कुमारिका आली तर, सवाष्णी आली तर, तुमची ती ओळखीची असेल किंवा ओळखीची नसेल तरी पण देवीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तिचा मान सन्मान पण आपल्याला करायचा आहे. आपल्याला तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तिला खाण्यासाठी काहीतरी द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही एखादे फळ देऊ शकता, खीर तयार करू शकता, दूध साखर देऊ शकता. या जे जमल तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्या. कारण या 9 दिवसांमध्ये तुम्ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये माता दुर्गा माता निवास करत असते. आणि या काळामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये एखाद्या सुवासिनीचा मानसन्मान केला तर साक्षात देवीची कृपा ही आपल्यावरती होत असते. या कालावधीमध्ये चुकूनही जर तुम्ही घट बसवलेले असेल आणि जर घटामध्ये मासिक धर्म किंवा सुतक विटाळ पडलं तर घटाजवळ चुकूनही जायचं नाही. कोणाकडून तरी आपल्याला त्या घटाची पूजा किंवा सेवा करायची आहे तर ती करून घ्यायची आहे. चुकूनही नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नसतं. कारण देवी ह्या काळामध्ये आपल्या घरामध्ये असते. तुम्ही सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी आले तर चालतील, पण आपल्याला 2-3 दिवसांसाठी जर कुठे जायचं असेल तर आपल्या घरामध्ये एक तरी व्यक्ती असावा याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्यानंतर नवरात्रीचा आपण उपवास करत असतो. या नवरात्रीचे उपवास करताना काही नियमांचे आपल्याला पालन करायचं असतं. उपवासासाठी आपल्याला आत्म्याच्या शुद्धीसाठी, आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी उपवास केला जातो. मग नवरात्रीच्या उपवासामध्ये ज्या वेळेस आपण हा उपवास करतो त्यावेळेस घरामध्ये चुकूनही आपले कोणाशी भांडण, कटकटी, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आहार हा व्यवस्थित घ्यावा आणि आहारामध्ये जे उपवासाचे पदार्थ सांगितले आहेत तेच आपल्याला खायचे आहे. आणि पुरुषांनी दाढी, कटिंग या कालावधीमध्ये नवरात्रीत केली जात नाही. शक्यतो करून चामड्याची चप्पल असते तर ती नवरात्रीच्या कालामध्ये आपल्याला घालायची नसते. आणि महिलांनी सुद्धा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केस कापू नयेत आणि व्यवस्थितपणे घराची साफसफाई, स्वच्छता आपल्याला करायची असते. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला पाळायच्या असतात. त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पाळायच्या असतात. त्याचबरोबर एखादा पशुपक्षी असेल, मग तो कोणताही असेल, तो तुमच्या बाल्कनीत वगैरे आला, एखादी कुत्रा असेल, गाय असेल तर ती तुमच्या दाराच्या समोर आली तर त्यांना काहीतरी खाण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. कारण या 9 दिवसांमध्ये देवी कोणत्याही स्वरूपामध्ये, कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सेवा करत चला. अन्नधान्य कशाचीही तुम्ही दान करा. जे आहे ते तुम्ही दान करू शकता. तुमच्यामुळे कुलदेवीचा मूळ स्थानी जाऊन तिची तुम्ही ओटी भरून शकता. आता बघा, नवरात्रीचा जो काळ असतो ते म्हणजे नवरात्रीचा उपवास. नवरात्रीचा उपवास या घरातील महिला करत असतात, पुरुष करत असतात. काही जण 9 दिवसांचा उपवास करतात, काही पहिल्या दिवशी, शेवटच्या दिवशी उपवास करत असतात. पण नवरात्रीमध्ये ज्या वेळेस आपण घटाची स्थापना करतो तर काही महत्त्वाच्या ह्या ज्या स्त्रिया तर यांनी चुकूनही उपवास करू नये किंवा घटाची स्थापना जी आहे तर ती करू नये. त्यांची आपण माहिती घेऊया. कोणत्या स्त्रियांनी उपवास करू नये त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या स्त्रीच्या मनामध्ये सतत दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार असतात, कधीच कोणाच्याबद्दल ती चांगला विचार करत नाहीत, निगेटिव्ह विचार हे सतत लोकांबद्दल असतात किंवा मी सेवा करते, पूजा करते तरी मला त्याचं फळ मिळत नाही, मी खूप उपवास करते तरी मला त्याचा फळ मिळत नाही, अशा स्त्रियांनी जर मनामध्ये सतत वाईट विचार तुमच्या येत असेल, सतत लोकांबद्दल तुम्ही वाईट विचार करत असाल, वाईट चिंतत असाल तर अशा या उपवास तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही उपवास करू नका. त्यानंतर दुसरा म्हणजे जर घरामध्ये एखादी महिला आहे आणि तिचा मासिक धर्माचा म्हणजेच मासिक पाळीचा जर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस असेल तर अशा महिलांनी उपवास केला तरी चालेल, पण घटाची स्थापना जी आहे तर ती चुकूनही करू नका. तुम्हाला 5वा दिवस असेल तर तुम्ही घटाची स्थापना करू शकता. केस वगैरे धुवून तुम्ही घटाची स्थापना करू शकता आणि उपवास देखील करू शकता. त्यानंतर तिसरं म्हणजे गरोदर स्त्रिया विशेष काळजी घ्यावी लागते या स्त्रियांची. त्यामुळे उपवासामध्ये शक्यतो करून आहार हा कमी घेतला जातो. त्यामुळे बाळाची काळजी घेण्यासाठी शक्यतो करून आपण उपवास नाही केला तरी चालेल, आपण फक्त देवीचे मनोभावे प्रार्थना केली तरीही चालेल. पण जर तुमच्या शरीराला झेपत असेल, तुम्ही शक्य असाल तर हा उपवास करण्यासाठी तर नवरात्रीमध्ये गरोदर स्त्रियांनी उपवास केला तरीही चालेल.
पण शक्यतो करून बघा, बाळाच्या काळजीसाठी आपल्याला गरोदर स्त्रियांनी उपवास नाही केले तरीही चालतात. त्यानंतर पुढचे म्हणजे खूप वयोवृद्ध महिला आहे आणि वयोवृद्ध महिलांनी काय होतं की उपवास करताना त्याचा परिणाम हा खूप त्यांना भयानक येतो. तो आरोग्यावरती त्यांचा परिणाम होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही वयोवृद्ध बाईंनी उपवास करावा, नाही तर नाही केला तरीही चालेल. पण अशा पद्धतीनेही काही महिला ज्या आहेत त्यांनी चुकूनही नवरात्रीचा उपवास आहे तर तो करू नये, नाहीतर याचे अनेक प्रकारे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्यानंतर आपण बघूया की नवरात्रीचा उपवास करत असताना तुम्ही भगर खायची आहे का? तर बघा, नवरात्रीचा उपवासाला भगर चालेल, पण बघा सोमवारच्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला भगर चालत नाही. बाकीच्या दिवशी तुम्ही भगर खाऊ शकता, काहीच अडचण नाही. त्यानंतर नवरात्रीमध्ये जे पदार्थ उपवासाचे सांगितले आहेत तर ते सर्व तुम्हाला खाण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतो करून सात्विक आहार जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. घरामध्ये आपण घट बसवलेले असतात, त्यामुळे घरामध्ये ब्रह्मचर्याचे पालन जे आहे तर ते करायचं आहे. आणि सूक्ष्म रूपातील आपल्या घरात असते देवी असते, त्यामुळे आपले कोणाचे आपण अपमान करायचा नाही. जितके आपल्याला शांत राहता येईल घरामध्ये तितके शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने नवरात्रीचे उपवासाच्या संबंधित माहिती आपण बघितली. हा उपवास कोणी करावा, कसा करावा, कशा पद्धतीने करावा, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुर्गा माता की जय.